मंडळी यांना करमणुकीची अनेक साधने असताना महिला मात्र घर संसारात सतत व्यस्त असते। हसणे आणि जगण्यातला आनंद विसरून संसारात गुरफटून जात असतात। खेळ मांडियाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदेश बांदेकर यांनी हजारो महिलांना आनंदाचे 4 क्षण दिले असल्याची प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील औसा येथे खेळ मांडियाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महिला कार्यक्रमात तणावमुक्त आनंदी जगणं हेच महत्त्वाचं असतं अशी शिदोरी घेऊन आनंदित झाल्या आहेत। महिलांनो, तणावमुक्त आनंदी जीवन जगा असा सल्ला त्यांनी उपस्थित महिलांना देत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आनंदी राहण्याचे आवाहन आदेश बांदेकर यांनी उपस्थित हजारो महिलांना केले। कार्यक्रमाची सुरुवात छान व्हायला पाहिजे। एक गाणं म्हणा। म्हणा 2 ओळी। अहो म्हणा, फोटोवाला काहीतरी काढा। फोटो काय ते काढा ते। पुरुष मंडळी यांना करमणुकीची अनेक साधने असताना महिला मात्र घर संसारात सतत व्यस्त असते। हसणे आणि जगण्यातला आनंद विसरून संसारात गुरफटून जात असतात। खेळ मांडियाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदेश बांदेकर यांनी हजारो महिलांना आनंदाचे 4 क्षण दिले असल्याची प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील औसा येथे खेळ मांडियाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महिला कार्यक्रमात तणावमुक्त आनंदी जगणं हेच महत्त्वाचं असतं अशी शिदोरी घेऊन आनंदित झाल्या आहेत। महिलांनो, तणावमुक्त आनंदी जीवन जगा असा सल्ला त्यांनी उपस्थित महिलांना देत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आनंदी राहण्याचे आवाहन आदेश बांदेकर यांनी उपस्थित हजारो महिलांना केले। माता भगिनींना ज्यांच्या ओटावर त्या ठिकाणी हसू फुलवलं आणि मला वाटतं आमच्या माता भगिनी कधी नाचू शकल्या नसत्या, फुगडी घालू शकल्या नसत्या। अगदी मनसोक्तपणे स्वतःसाठी जगण्यासाठी त्यांना 3 तास हे मनोरंजन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं। त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। निश्चितपणे सगळ्या माझ्या माता भगिनींना ह्या कार्यक्रमाचा आनंद आहे। यावरून उद्याचा विजय निश्चित असेल। एक लक्षात घ्या, राजकारणाचा भाग वेगळा आहे, विजयाचा भाग वेगळा आहे। मी कायमस्वरूपी म्हणत असतो की मी 5 वर्ष अखंडपणे प्रत्येकासाठी प्रामाणिकपणे काम केलंय। लोकांना ते काम आवडलं असेल तर बिलकुल